ते त्यांच्याकडे माणसंच नाहीत ना, त्यामुळं मग ते असं. आणि सगळीकडे आपली दुकानदार चालली पाहिजे. आमच्याकडचा कार्यकर्ता आहे, ह्याची नाळ मतदारांशी आहे, ह्याची नाळ तालुक्याच्या विकासाची आहे. पुढचे जे लोक आहेत यांची तालुक्याच्या विकासाची नाळ नाही. ह्यांचा कार्यकर्ता जनतेसाठी म्हणून काम करत नाही तर सत्तेतून संपत्ती मिळेल का म्हणून गिरायक कुठलं बी आपल्या दुकानात जावं म्हणून करता ह्या पक्षातनं एक, त्या पक्षातनं एक, त्या पक्षातनं अशा प्रकारची त्यांची केविळाने अवस्था झालेली आहे. लोक आता ओळखतात सगळं. त्यांना अनगरकरांचं बोलल्याशिवाय करमतच नाही आहे. परंतु त्यांना एक सांगतो की अनगरकरांमुळेच सत्ता मिळू शकते हे आता येत्या निवडणुकीमध्ये कळेल त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आमची लढाई ही भाजपच्या विरोधात नाही, आमची लढाई ही राजन पाटलांच्या विरोधात आहे आणि राजन पाटील मुक्त तालुका आम्ही करू. आता ही मुक्त करायचा तालुका ह्यांच्या हातात नसते, ह्यांच्या बापदादाची इस्टेट नाही आहे. तालुका कुणाच्या हातात द्यायचा मुक्त करायचा ही जनता ठरवत असती. त्यामुळे जनता ठरवल. ह्यांचं आपलं कुणाच्या बी वरातीत घोडं नाचवतात. हे ह्यांना स्वतःला एवढे लोक गोळा करा म्हणावं, मी त्यांना बिनविरोध निवडून देतो. त्यांचा असं 2017 निवडणुकीत बाळराजे असतील जेडपीसाठी होते.